नमस्कार मित्रांनो, आज आहे 8 ऑगस्ट, सकाळचे वाजले 8. तर आपण जाणून घेऊ दुपारी आणि दुपारनंतरचा हवामान अपडेट. छोटूसे अपडेट आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण स्क्रीनवर बघू शकतो, नांदेडच्या आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला उन्हाचा तडाखा बघायला मिळू शकतो मित्रांनो दुपारच्या सुमारास. तसं वाशिम, शेगाव, अमरावती ह्या भागात मित्रांनो आपल्याला कडाक्याचं ऊन बघायला मिळेल. तर तसं श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात आपल्याला ढगाळ वातावरण, तर अधूनमधून आपल्याला कडक ऊन देखील बघायला मिळू शकतो मित्रांनो. अहिल्यानगरच्या आसपासच्या परिसरात देखील आपल्याला उन्हाचा तडाखा बघायला मिळेल मित्रांनो. जोरदार ऊन असं आपल्याला बघायला मिळेल. तर मित्रांनो, पुणेच्या भागात आपल्याला रिमझिम पाऊस, तर अधूनमधून ऊन देखील बघायला मिळू शकते. तसं मित्रांनो, साताऱ्याच्या भागात आपल्याला पश्चिमी भागात हलक्या सरी, तर अधूनमधून आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल. तर मित्रांनो, सांगली, विजयपुरा ह्या भागात मित्रांनो आपल्याला रिमझिम पावसाची शक्यता आहे. सोलापूरच्या भागात आपल्याला ढगाळ वातावरण, तर अधूनमधून कडक ऊन देखील बघायला मिळू शकते. तसं मित्रांनो, इकडे बघितलं चंद्रपूरच्या परिसरात, तर चंद्रपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला दक्षिणी भागात आपल्याला उन्हाचा तडाखा बघायला मिळेल. तर कुठे कुठे आपल्याला रिमझिम पाऊस, तर कुठे कुठे ढगाळ वातावरण देखील आपल्याला बघायला मिळू शकते. नागपूरच्या उत्तरे भागामध्ये मित्रांनो आपल्याला पावसाचा अंदाज आहे. रिमझिम तर मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळतो. तसं गोंदियाच्या भागात आपल्याला जोरदार पावसाची शक्यता दुपारच्या सुमारास आहे. तर मित्रांनो, इकडे जर बघितलं उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, जळगाव, मालेगाव ह्या भागात मित्रांनो आपल्याला ऊन बघायला मिळेल. तर कुठे कुठे ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, नाशिकच्या पश्चिमी भागात आपल्याला रिमझिम सरी बघायला मिळतील. तसं पालघर, मुंबई, कल्याण, पुणे ह्या भागात मित्रांनो आपल्याला रिमझिम पाऊस, तर अधूनमधून ढगाळ वातावरण बघायला मिळेल. मित्रांनो, पावसाचा जोर आता सध्या ओसरलेला आहे. कुठे कुठे रिमझिम पाऊस आहे, तर कुठे जोरदार पाऊस देखील आपल्याला बघायला मिळत आहे. तर मित्रांनो, काही परिसरामध्ये आपल्याला उन्हाचा तडाखा देखील बघायला मिळत आहे. तर मित्रांनो, संध्याकाळचा हवामान अपडेट बघू. संध्याकाळच्या सुमारास जर बघितलं मित्रांनो, तर संध्याकाळच्या सुमारास देखील आपल्याला वातावरणात थोडा बदल झालेला दिसत आहे. तसं नांदेडच्या परिसरामध्ये मित्रांनो आपल्याला उन्हाचा तडाखा देखील संध्याकाळपर्यंत बघायला मिळू शकतो. वाशिम, शेगाव या भागात मित्रांनो आपल्याला चांगलं ऊन बघायला मिळू शकते. अमरावतीच्या भागात, जळगावच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल. तसं नाशिकच्या भागात देखील मित्रांनो संध्याकाळच्या सुमारास आपल्याला ढगाळ वातावरण, तर कुठे कुठे उन्हाचा तडाखा बघायला मिळेल. तर नंदुरबारच्या पूर्व परिसरामध्ये आपल्याला कडक ऊन बघायला मिळेल मित्रांनो संध्याकाळच्या सुमारास. तसं मित्रांनो, अमरावतीच्या भागात देखील वातावरण कोरडे बघायला मिळेल. अधूनमधून आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल. तर तसं नागपूरच्या भागात मित्रांनो संध्याकाळच्या सुमारास नागपूर, गोंदिया ह्या भागात मित्रांनो आपल्याला उत्तरेच्या भागामध्ये आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो. तर संध्याकाळच्या सुमारास मित्रांनो चंद्रपूरच्या संपूर्ण भागात आपल्याला ऊन बघायला मिळेल. तसं नांदेडच्या भागात देखील मित्रांनो पूर्वेच्या भागामध्ये आपल्याला उन्हाचा तडाखा बघायला मिळेल. तर लातूर, सोलापूर, सांगली, विजयपुरा ह्या भागात मित्रांनो संध्याकाळच्या सुमारास आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो. कोकण किनारपट्टीत जर बघितलं मित्रांनो, तर ह्या भागात आपल्याला ढगाळ वातावरण संध्याकाळच्या सुमारास बघायला मिळेल. पालघर, मुंबई, ठाणे ह्या भागात मित्रांनो आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल संध्याकाळच्या सुमारास. तर मित्रांनो, हा होता आज दिवसभरचा हवामान अपडेट. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.